घरोघरी मातीच्या चुली. प्रेक्षकांनो, मालिका आता एका रंजक वळणावरती आलेली आहे. आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने बरोबररित्या मन जिंकलेलं आहे, ते म्हणजे शर्वरीचं. पण या सगळ्यामध्ये म्हणजे इकडे आता जानकी आणि अवंतिका या दोघींना मात्र आता खूप मोठा संशय आलाय. म्हणजे जानकीला नाही, पण अवंतिकेला मात्र आता संशय आलेला आहे की काहीतरी ऐश्वर्या डबल गेम खेळते का. म्हणजे आता जानकी बहिणीच्या जीवावरती इतकं सगळं बेतत असताना ऐश्वर्या शांत कशी बसू शकते. पण या सगळ्यामध्ये ऐश्वर्या मात्र आता एक वेगळीच खेळ खेळत आहे. आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने विश्वास संपादन करत शर्वरी आणि राहुल या दोघांच्या मध्ये सुद्धा भांडणं लावलेली आहेत. आणि या दोघांच्या मध्ये भांडणं लावून मात्र आता जे खरं खरं कारस्थान केलेलं आहे शर्वरीने, ते कारस्थान मात्र आता तिच्याच तोंडून वदवून घेतलंय. पण त्यासाठी तिला आता इकडे जानकीच्या सोबत आता खूप वाईट वागावं लागलेलं आहे. पण ते सुद्धा करत, स्वतःला सिद्ध करत ऐश्वर्याने अचानक वेळेला कशी बाजी पलटले, नक्की काय केले, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकवून. आपण पाहिले की आता राहुलला डाऊट आलेला आहे, तो म्हणजे ऐश्वर्यावरती. आणि तो ऐश्वर्याला सांगतोय तूच काहीतरी केलं असशील. आणि यावरती ऐश्वर्या म्हणते बाद झालं शर्वरी, आपली पार्टनरशिप तुटली. आता तुला कोणत्याही बाबतीमध्ये मी आता म्हणजे काही एक्सप्लेनेशन देण्यासाठी बांधील नाहीये. आजपासून तुझं तुझं तू बघायचं, माझं माझं मी बघणार आहे, असं म्हटल्यावर मात्र आता शर्वरी सांगते थांब ऐश्वर्या, मी आता या सगळ्यामध्ये तुला म्हणते ना, तू जे म्हणतेस तेच मी सांगते. मी सुद्धा तुझ्यासोबत डील केलेली आहे, राहुल सोबत नाही. आणि त्याचमुळे मला असं वाटते की तू राहुलचं म्हणणं आता अजिबात मनावरती घेऊ नकोस, मी जे काही सांगते ते ऐक. यावरती ती म्हणते बघ, आता यापुढे मी कोणतीही मात्र आता परीक्षा देणार नाहीये. तू कितीही काही बोल, तू विश्वास ठेवू नकोस. पण आता मी परीक्षा देणार नाहीये. जे काही करायचं आहे ते माझ्या मनाने करणार. आता मी कुणाच्याच हातातलं भावलं बनून राहणार नाही. यावरती ती म्हणते ठीक आहे, आता तू कुणाच्या हातातलं भावलं नको, पण आता पार्टनरशिप तर आपली असेल ना. म्हणजे आता जे काही असेल ते आपल्या दोघींनी मिळून आता करायचं आहे. आणि तू या सगळ्यामध्ये मात्र आता जे सांगशील तसंच होईल. यावरती राहुल म्हणतो शरू, अगं काय चाललंय तुझं. आणि त्यावरती मात्र आता शर्वरी सांगायला लागते बाद झालं, मी या सगळ्यामध्ये मात्र ऐश्वर्यावरती म्हणजे विश्वास न ठेवून चूक केले, पण आता तो मला चूक करायची नाहीये. ऐश्वर्या मात्र आता खूपच खुश झालेली आहे. चला, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये हिने आता मूर्खबाईने विश्वास ठेवलेला आहे. आणि त्यानंतर ती सांगते बोल, काय प्लॅनिंग आहे तुझं. यावरती ऐश्वर्या सांगायला लागते प्लॅनिंग म्हणजे आता आता सगळ्यात महत्वाचं, आपल्याला जर का हे सगळं करायचं असेल तर आपल्याला वाटण्या करायला लागतील, त्या म्हणजे प्रॉपर्टीच्या. पण मला आता तुझ्याकडून गॅरंटी पाहिजे आहे की या सगळ्यामध्ये तू आता खरंच माझी साथ देतेस की त्या वेळेला पैसे चोरण्याच्या बाबतीत आता जे काही केलंस ना तसंच काहीतरी करतेस. यावरती शर्वरी म्हणते हे बघ, तुला काय बोलायचंय, जे बोलायचंय स्पष्ट बोल. यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते ते काही नाहीये, प्रॉपर्टीचे हिस्से होतील आणि प्रॉपर्टी सगळ्यांच्या मात्र आता हिश्श्याला जी काही आहे ती आता प्रॉपर्टी येणार. पण त्याआधी मला आता तुझ्याकडून एक गॅरंटी पाहिजे की या सगळ्यामध्ये तुझं काम झाल्यावरती तू मला डिच्चू देणार नाहीयेस ना. त्यासाठी तू जे 7 करोड रुपये चोरलेस त्यातले 3.5 करोड रुपये मला पाहिजेत. असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो बघितलंस, हिने आता तिची अवकात दाखवली ना. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे, मग तू तुझ्या मार्गाने, मी माझ्या मार्गाने. माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा कसा मिळवायचा ते मी बघीन, तुझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा कसा मिळवायचा तू बघ. यावरती शर्वरी विचार करते नाही नाही, या ऐश्वर्याला सोडून चालणार नाहीये. ही आता किती आणि कशी कपटी बाई आहे. आणि ही त्या वेळेला फक्त जानकीला मात कुणी देऊ शकतं तर ती फक्त ऐश्वर्याच आहे. आणि त्यासाठी मात्र आता काहीही झालं तरी मला ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये मात्र आता जपून ठेवायलाच पाहिजे, असा विचार ती करते. आणि त्यानंतर मात्र आता ती सांगते चल, तुला जे काही बोलायचं आहे ते आता तू बोलू शकतेस, तू या सगळ्यामध्ये सांग, मी 3.5 करोड द्यायला तयार आहे. त्यानंतर मग ऐश्वर्या खूपच खुश होते. ऐश्वर्या खुश होऊन मात्र आता तिला सांगायला लागते ठीक आहे, एक काम करायचं आहे, आपण आता प्रॉपर्टीच्या मागण्या करायच्या. आणि यासाठी तू आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता सुमित्रा आईंची मदत घेशील, कारण आता त्या तुझ्यावरती जीवापाड प्रेम करतात. आणि असं तुझ्यासोबत काहीतरी झालेलं असल्या कारणाने त्या आता तुला नकार देणार नाहीत. आधी त्यांच्याशी बोलून घे की जानकी मात्र आता प्रॉपर्टी देत नाहीये आणि आम्हाला या घरातून वेगळं व्हायचं आहे, आमच्या नावावरती प्रॉपर्टी कर. असं म्हटल्यावरती शर्वरी म्हणते ठीक आहे, झालं, ह्या दोघींचं प्लॅनिंग ठरतं. इकडे तोपर्यंत अवंतिका मात्र आता सांगायला लागते वहिनी, मला ऐश्वर्याचं खरंच काही खरं नाही वाटत आहे.
यावरती मात्र आता जानकी म्हणते अगं नाही ग, तू उगाच संशय तिच्यावरती घेत जाऊ नकोस. ऐश्वर्या मात्र आपल्या बाजूनेच आहे आणि त्यावरती अवंतिकाला का माहिती पण आता ऐश्वर्यावरती डाऊट आलाय. पण जानकी हा डाऊट जास्त क्लिअर करत बसत नाहीये, कारण काहीही झालं तरी सुद्धा जानकीला या सगळ्यामध्ये मात्र आता ऐश्वर्या आणि आपल्यामध्ये असलेली भांडणं ही सगळ्यांना खरी वाटावीशी वाटत असतात आणि त्याचमुळे ती हे सगळं करत असते. बरं त्याच नंतर मग आता लगेच सगळ्यांच्या समोर आता आलेली आहे ती म्हणजे अवंतिका आणि त्याचबरोबर मात्र आता ऐश्वर्या, म्हणजे ही सगळी त्यांची खेळी आहे प्रॉपर्टीचे हे सगळं आपल्या हातामध्ये घेण्यासाठी. आणि त्याच वेळेला सगळ्यांच्या समोर आता ऐश्वर्या सांगायला लागते, बाद झालं, आतापर्यंत मी गप्प बसले होते, प्रत्येक वेळेला मोठी 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 म्हणून मी आता काहीच बोलले नाही, पण आज आज या सगळ्यामध्ये मला आता एकच गोष्ट सांगायची आहे की जानकी तू मोठी असशील पण तू खोटी आहेस. जानकी म्हणते ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल. यावरती सुमित्रा म्हणते काय झालंय. शर्वरी म्हणते मला पण ऐश्वर्याचं म्हणणं पटतंय, म्हणजे बघ ना आता सगळ्या प्रॉपर्टीवरती डल्ला मारून हीच बसणार आहे का. नानांनी असं कुठे म्हटलंय का की ही प्रॉपर्टी फक्त एक जानकी बहिणीची आहे. नाही ना, जानकीने ती कुणाच्या नावावरती करू नये अशी नानांची इच्छा होती, पण मला असं वाटतंय की आता हे सगळं मुद्दामच करणार. नाना असं का करतील. नानांना असं वाटेल का की एकाच मुलाला सगळी प्रॉपर्टी मिळावी, मुलाला पण नाही सुमेला, असं कधीतरी नाना करतील का. आई तू आता विचार कर. यावरती ती सांगते मला असं वाटतंय की हिने आता त्यांना काहीतरी धाकधपट दाखवून मात्र आता हे सगळं केलेलं आहे. ऐश्वर्या आता इकडे जानकी चिडते, पाच झालं हा, मी तुमचं मात्र आता प्रत्येक वेळेला सगळं ऐकत बसलेली आहे, पण पण या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता काही झालं तरी मी तुमचं काही ऐकणार नाहीये असं मात्र ती म्हणायला लागते. आणि त्यावरती मात्र लगेचच मी काहीही ऐकून तुमचं घेणार नाहीये. आणि त्यावरती यामध्ये लगेचच आता मात्र ती सांगायला लागते, हे बघा मला ह्या सगळ्यामध्ये पडायचं नाहीये, नानांचा हे मी टाळणार नाही. यावरती ऐश्वर्या म्हणते मग आता तर मला खात्रीच पटली की हे सगळं जानकीने मुद्दामच नानांच्याकडून आता करून घेतलेलं आहे. आणि त्यावरती मात्र आता बरीच भांडणं झाली. अवंतिका सांगायला लागते, वहिनी मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ऐश्वर्या या सगळ्यामध्ये आपली पोळी भाजून घेणार, म्हणजे आता ती या सगळ्याचा वापर करून तुमच्याच विरोधात कारस्थान करत आता तुम्हालाच या सगळ्यामध्ये अडकवायला निघालेली आहे, मी तुम्हाला सांगत होते. आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या मग काय जानकी तुला काय वाटलं, तू आता मला खेळी खेळशील, शरू कडून सगळं काढून घ्यायला लावशील. आणि मी काढून घेईन हो शरू, मी तुला आज सांगते जानकी बहिणीने मला तुझ्या गोटामध्ये पाठवलं होतं, पण आता काल ज्या वेळेला हा सगळा प्रकार घडला ना त्यावेळेला जानकी वहिनी साथ मी सोडलेली आहे आणि आता मला प्रॉपर्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि त्यावरती जानकी चिडते, आणि तू आता माझ्यासोबत डबल गेम खेळलास, हे पण या दोघींचं नाटक आहे. शरूला मात्र आता कन्व्हिन्स करण्याचं, शर्वरी 100% कन्व्हिन्स झालेली आहे की या सगळ्यामध्ये जानकी आणि ऐश्वर्या यांचं फाटलंय. आणि मग सुमित्रा म्हणते मला काय वाटतं माहितीये का, घरामध्ये हे वाद विवाद आता सतत होण्यापेक्षा मला वाटते की तू या सगळ्यामध्ये मात्र आता जानकी प्रॉपर्टीचे हिस्से कर. नानांची जी काही इच्छा होती ती आपण बाजूला ठेवूया, पण या घरामधले वादविवाद संपवून टाकूया. यावरती शर्वरी म्हणते आई तू आता कसं बोललीस. आणि त्यानंतर जानकी आता विचारात पडले की हे सगळं काय करायचं. पण त्याच वेळेला मात्र आता सुमित्रा सांगते जानकी हा माझा आदेश समज, पण तू आता प्रॉपर्टीच्या वाटण्या कर. इकडे तोपर्यंत अवंतिका सांगायला लागते ऐश्वर्या अगं काय चाललंय. ऐश्वर्या म्हणते हीच माझी खेळी आहे, जानकीला माझी खेळी माहिती आहे. आता प्रॉपर्टीचे ज्या वेळेला हिस्से होतील ना त्याच वेळेला शर्वरीला म्हणजे हिस्से करायची आपण जेव्हा ऍक्टिंग करू ना त्याच वेळेला शर्वरीला विश्वास बसेल. आणि शर्वरी या सगळ्यामध्ये मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता मला मला असं काहीतरी सांगेल की त्यानंतर आपण तिला पकडू शकू. ऐश्वर्याने जबरदस्त प्लॅनिंग केलंय जानकीच्या मदतीने आणि घडलंय पण. इकडे आता ऐश्वर्या सांगायला लागते हे बघ म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, आता प्रॉपर्टीचे हिस्से करण्यापासून कुणी थांबवू शकत नाही, कारण आईंनी वकिलांना बोलवलंय. पण शर्वरी मला आता तुला एकच सांगायचं आहे की या सगळ्यामध्ये प्रॉपर्टी तू आता स्वतःच्या नावावरती घेशील की दोघांच्या. यावरती राहुल म्हणतो ऑफकोर्स दोघांच्या. यावरती शर्वरी म्हणते का राहुल, म्हणजे आता माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे ना. यावरती तो सांगायला लागतो शरू अगं काय बोलतेस तुझं माझं, आपल्या दोघांचं जे काही आहे ते एकच आहे ना. आता आपलं लग्न झालंय, आता इकडे सारंगच्या नावावरती प्रॉपर्टी होणार, तर ही प्रॉपर्टी ऐश्वर्या आणि सारंगच्या नावावरती होणार ना. ऐश्वर्या म्हणते हो आमच्या दोघांच्या नावावरती ही प्रॉपर्टी होणार. शरू तू विचार कर काय करायचं ते. शर्वरी म्हणते नाही प्रॉपर्टी माझ्या नावावरती पाहिजे. आता मात्र इकडे राहुल चिडतो आणि राहुल आता सांगायला लागतो शरू पाच झालं हा,
म्हणजे आतापर्यंत तुझ्या प्रत्येक कारस्थानामध्ये मी तुझी साथ दिली. नानांचा खून केलास मी गप्प बसलो, विक्रांतचा खून केलास मी गप्प बसलो, माझ्यावरती आरोप टाकायला निघालीस मी गप्प बसलो, पण आता गप्प बसणार नाही. हे सगळं ज्या प्रॉपर्टीसाठी केलंय ती मला पाहिजे. इकडे आता ऐश्वर्याने हे सगळं रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्याच वेळेला मात्र आता जानकी आणि अवंतिका यांच्यासोबत ते रेकॉर्डिंग पोहोचवत आता मात्र शर्वरी आणि राहुलचं भांडेफोड झालेली आहे आणि पुढील भागामध्ये ऐश्वर्या हेच रेकॉर्डिंग ऐकवत व्हिडिओ सकट ऑडिओ आता मात्र पोलिसांच्या ताब्यात शरू आणि राहुल या दोघांना पण देणार. खून केल्याच्या आरोपामध्ये शरू आणि तिला मदत केलेल्याच्या आरोपामध्ये राहुल.